वेळेसाठी तिनं अगोदर 3-4 तास खूप म्हणजे खूप मेहनत केलेली असते, खूप कष्ट केलेले असतात सगळं वेळेत होण्यासाठी. आणि तिच्यावरती कुणी बोट दाखवायला नको की मोबाईल हातात घेते, काम राहतात सगळी, तुझं काय ते युट्यूब चॅनल चाललंय, काम राहतात सगळी, हे कुणी बोलायला नको. नमस्कार युट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे मोनिका कोरडे ब्लॉग्स आणि मी आहे मोनिका. तर ओळख यासाठी करून देते कारण नवीन चेहरा आहे, अजून जास्त म्हणजे कुणी जास्त लोक ओळखत नाही, म्हणून मला माझं नाव सांगावं लागतं आणि म्हणूनच मी ब्लॉगची सुरुवात माझ्या नावापासून करत असते. तर चला आज आपण ब्लॉगला सुरुवात करूया. ब्लॉग म्हणण्यापेक्षा एक टॉपिक आहे जो मला खटकत राहतो, त्याला सुरुवात करूया. तर चला आजचा हा ब्लॉग सुद्धा आपण कंटिन्यू करा आणि तुमचा सपोर्ट असंच कायम असू द्यात माझ्या पाठीशी. तर आजचा टॉपिक असा आहे की महिलांनी यूट्यूबवरती बाजार मांडलेला आहे. तर का बुवा, का असं महिला काहीच करू शकत नाही, हा विचार पहिल्यांदा म्हणजे डोक्यातनं काढून टाका की एखादी बाई कुठलं काम योग्यरित्या करू शकत नाही. हे जर कोणाच्या मनात येत असेल तर त्यांनी प्लीज ते अगोदर खोडून टाका डोक्यातनं, पुसून टाका डोक्यातनं सगळं. कारण महिला सर्व काही योग्य पद्धतीनं करू शकते. होत असेल त्यांच्याकडनं काही गोंधळ, कारण जबाबदाऱ्या, परिस्थिती आणि समाज, माणूस असं नको करू बाळा, समाज ह्यांना घाबरून म्हणा किंवा यांचं बंधन म्हणा, यांची बांधिलकी म्हणा, यामुळे थोडेसे लिमिटेशन्स आहेत त्यांना, म्हणजे थोडं लिमिटमध्येच वागावं लागतं, म्हणून कदाचित त्यांच्याकडनं गोंधळ वगैरे होत असेल कुठलं काम. आता समजा पुरुष एखादा 9-10 वाजेपर्यंत जर बाहेर असेल तर त्याला विचारलं जात नाही घरी आल्यानंतर की तू एवढा टाइम कुठे होता, एवढा वेळ बाहेर काय करत होता. पण तेच कामासाठी एखादी लेडीज जात असेल तर तिला नक्कीच विचारलं जातं एवढा वेळ कुठे लागला, का एवढा उशीर केला आज घरी येण्यासाठी. म्हणून कुठलंही काम करताना थोडंफार इकडे तिकडे बायकांकडनं होऊ शकतं, हे मान्य करते. पण ते कुठलंच काम करू शकत नाही, कुठलंच काम त्यांच्याकडनं व्यवस्थित होत नाही, जे करताल त्याच्यामध्ये गोंधळच करून ठेवताल. जर असं कोणाचं म्हणणं असेल तर ते साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि जे कुणी माझ्या मताशी सहमत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता परत टॉपिककडे येते की यूट्यूबवरती महिलांनी बाजार मांडलाय. असं का वाटतं मला हेच कळत नाही. का ते डेली रुटीन दाखवतात म्हणून, ब्लॉग बनवतात म्हणून, का प्रोफेशनल ब्लॉग त्यांना बनवता येत नाही म्हणून, काय नक्की कारण आहे लक्षात येत नाहीये. पण बऱ्याचशा ठिकाणी असं ऐकण्यात आलंय माझ्या की काय आता यूट्यूबवरती सगळ्या महिलांचाच बाजार झालाय. काय ते ब्लॉग, काय ते कपडे धुणं, भांडी घासणं, काय ते स्वयंपाक बनवणं, काय ते लेकरांना सांभाळणं, हेच नेहमी दाखवत असतात. मानस काल लसीकरण त्याचं झालं, त्याच्यामुळे आज थोडंसं किरकिर करणं चालू आहे त्याचं, रडतोय तो, त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष देते मी. तर मान्य आहे पुरुष प्रधान संस्कृती आहे, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय की पुरुषांनी असं ठरवूनच ठेवलंय की बायकांकडनं काही व्यवस्थित होणार नाही. आता ब्लॉग्स मध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या चुका काढत असतात. एखादी लेडीज ब्लॉग बनवत असेल आणि त्याच्यामध्ये तिच्या ब्लॉगमध्ये जर नेहमी स्वयंपाकच येत असेल तर ती काय स्वयंपाकच दाखवते, तिला दुसरं कामच नाही. काय नुसता वेड्याचा बाजार आहे यूट्यूबवरती, हे बरेचशा ठिकाणी कमेंट मी स्वतः वाचलेली आहे. आणि एखादी लेडीज जर काही वेगळं अजून काही करत असेल तर तिला त्याच्यानं टॉन्ट मारला जातो किंवा तिला त्याच्यानं काहीतरी बोललं जातं, वाईट शब्द वापरले जातात. पण का स्वीकार करा, आमचं सुद्धा अस्तित्व आहे, लेडीजचं, बायकांचं सुद्धा अस्तित्व आहे, हे स्वीकार करायला शिका. जर आपल्या घरापासूनच म्हणजे आपल्या घरातूनच जर बायकांना स्वीकार करण्याची
किंवा त्यांना सपोर्ट करण्याची जर आपल्याला सवय पडली ना तर समाजामध्ये थोडंसं सोपं जाईल सगळ्यांनाच वावरायला. जर आपल्या घरातच आपण निगेटिव्ह विचार ठेवत असू तर समोर म्हणजे लोकांच्या ह्यांना तर आपण नावच ठेवणार. ते तर 100% खरे, कारण आपण आपल्या घरात ती सुधारणा करत नाही म्हटल्यानंतर बाहेरचं जग पण तुम्हाला तसंच दिसणार आहे. म्हणून बायका जे करतात त्याला थोडासा सपोर्ट करा, कारण त्यांना ऑलरेडी परिस्थितीने मारलेलं असतं त्यांना सगळीकडनंच. त्याच्यामुळे थोडंसं बायकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा आणि वाईट कमेंट करू नका त्यांना. वाईट कमेंट केल्यानंतर खूप जास्त वाईट वाटतं. मला अजून अशा वाईट कमेंट तर म्हणजे काही आलेल्या नाही आहेत, पण ज्या कोणाच्या मी कधी कमेंट वाचते ना त्यामुळे मला जास्त वाईट वाटतं. मानस चॉकलेटचा कागद तोंडात घातला होता त्यानं. तर असं आहे, आम्ही पण थोडंफार प्रयत्न करतोय परफेक्ट होण्याचा, पण थोडंफार इकडे तिकडे होत असेल तर खरंच बायकांना परिस्थितीनं अगोदरच मारलेलं असतं. वाटतं समोरच्याला पाहणाऱ्याला की काय फक्त घरातलंच करायचंय, ह्यांना कुठे डोंगर उचलून ठेवायचा आहे. पण असं नाहीये. ज्याची त्याची परिस्थिती ज्याला त्याला माहित असते आणि त्याचमुळं थोडंसं सपोर्ट करा. आणि माझं मत जर पटत असेल तर नक्की एक कमेंट करा की बरोबर आहे, आणि नसल पटत तरी सुद्धा कमेंट करा की चुकतंय कुठेतरी म्हणून. कारण माझी पण चूक मला लक्षात येईल, मग मी कुठेतरी चुकते किंवा माझे विचार चुकीचे आहेत, मी विचार चुकीचा करते असं माझ्या पण लक्षात येईल. म्हणून त्यासाठी एक कमेंट नक्कीच करा. व्हिडिओ पाहून फक्त सोडून देऊ नका, त्याच्यावरती काहीतरी रिॲक्ट व्हा. भले मग चांगलं असेल किंवा वाईट असेल, चूक असेल किंवा बरोबर असेल, पण व्यक्त व्हा. आणि व्यक्त झाल्यानंतरच लक्षात येईल समोरच्याच्या मनामध्ये काय आहे. म्हणून मी व्यक्त झाले की मला असं वाटतंय की लोक जो विचार करतायत ना की व्हिडिओवरती म्हणजे युट्यूबवरती सगळा गोंधळच चालू आहे सध्या, सगळं बायकांचंच राज्य चालू आहे. राज्य वगैरे काही नाही, त्यांनी एक पॉइंट निवडलाय की स्वतःचं काहीतरी त्या दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये सपोर्ट करा मित्रांनो, कारण त्यांना खरंच खूप कमी सपोर्ट मिळतो. मी माझ्यावरनं उदाहरण घेतेय की खरंच खूप घरच्यांचा खूप कमी सपोर्ट मिळतो या गोष्टींमध्ये. इवन मिस्टरांचं सुद्धा कर म्हणून परमिशन द्यायची, पण त्याच्या मागे किती तिला पापड बेलावे लागतात हे तिला माहित असतं. लवकर उठायलाच पाहिजे, लवकर उठलं तर नाश्ता वेळेवर होईल, नाश्ता वेळेवर झाला तर घरचे सगळे व्यवस्थित सकाळी नाश्ता करतील, त्यानंतर लेकरांचं आवरायचं, त्यानंतर टिफिन बनवायचा, सगळ्यांना वेळेवर पाठवायचं घरातनं बाहेर. आणि थोडा कधी वेळ मिळतो त्याच्यातनं मग तिचा जी चॉईस तिनं जे काही निवडलं आहे ते तिला करायला टाइम मिळतो. म्हणून ह्या टाइमसाठी ती सकाळी 3-4 तास खूप मेहनत खूप कष्ट केलेली असते तिने अगोदर. ह्या फक्त ती 1-2 तासासाठी म्हणा, किंवा तिचं काहीतरी ड्रीम आहे, तिचं काहीतरी स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तिला 2-3 तास मिळतात. पण त्या 2-3 तासाच्या रिकाम्या वेळेसाठी तिनं अगोदर 3-4 तास खूप मेहनत केलेली असते, खूप कष्ट केलेले असतात सगळं वेळेत होण्यासाठी. आणि तिच्यावरती कुणी बोट दाखवायला नको की मोबाईल हातात घेते, काम राहतात सगळी, तुझं काय ते युट्यूब चॅनल चाललंय, काम राहतात सगळी, हे कुणी बोलायला नको. म्हणून ती खूप जास्त प्रयत्न करते की चुकायला नको तिच्याकडनं काही. मी करते, मी सुरुवात केलेली आहे. मला फक्त 2 तास किंवा 3 तास मिळत असतील जास्तीत जास्त. 24 तासातनं 2 ते 3 तास फक्त स्वतःसाठी मिळतात. ते मी स्वतःसाठी आराम करण्यामध्ये घालवत नाही, तर युट्यूबसाठीचं नवीन काहीतरी शोधत असते. आज कुठला व्हिडिओ अपलोड करायचा, एडिटिंग कसं करायचं, त्याचं काय अजून नवीन काही आपल्याला सांगता येईल का, नवीन काही शोधता येईल का, ह्यासाठी मी ते 2-3 तास घालवते. त्यानंतर 5 वाजतात. 5 वाजल्यानंतर परत मुलगी शाळेतनं येते, तिचं पाहायचं,
ह्याचं पाहायचं, रात्रीचा टाइम झालेला असतो, परत स्वयंपाक बनवायचा, म्हणून खूप म्हणजे तुम्ही जर एखादं पॅशन म्हणजे जेंट्स लोकांनी जर एखादं काही नवीन करण्याचं ठरवलं तर बायका त्यांना सपोर्ट करतात, हो 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 करा. इवन माझ्या घरातलं उदाहरण सांगते की मिस्टरांना जर जिमला जायचं असेल ना तर त्यांना जा म्हणून मी पाठवून देते, पण तेच जर मला स्वतःला कुठे जायचं असेल तर मला सगळं घरातलं काम उरकून मग बाहेर पडावं लागेल किंवा लागतं. पण पुरुषांच्या बाबतीत तसं नाहीये ना, त्यांनी काही एखादं ठरवलं तर बायका हसत हसत त्यांच्यामध्ये खुशीमध्ये सामील होतात आणि ठीक आहे तुम्ही करू शकता किंवा जावा तुम्ही करायला. त्यांना काय असं मागचं सगळं काम उरकून जावं लागत नाही ना. तसं बायकांना खूप जास्त कठीण आहे सर्व परिस्थितीमधून जाण्यासाठी, आणि त्याचसाठी थोडासा सपोर्ट सगळ्यांनाच करा. आपल्या घरातली असली काय आणि मला बघताय काय, मला सुद्धा सपोर्ट करा. आणि घरात जरी तुमच्या कोणी असं काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा सपोर्ट करा. तर चला, मी जास्त बोलले, काही चुकलं असेल तर माफी मागते, कारण चुकीचं तर नाहीये, पण जरी कोणाला वाटलं असेल की ही खूप जास्त बोलते आणि खूप बडबड करते, मानस बाळा शांत बस 2 मिनिटं. तर जरी कोणाला वाटत असेल की मी खूप जास्त बडबड करते तरी सुद्धा माफ करा, कारण जे म्हणतात ना, जे भोगतं, ज्याच्या बाबतीत होतं त्याला ते समजतं. तर चला, सगळ्यांनी काळजी घ्या आणि मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय. आणि प्लीज खरंच म्हणजे कोणाच्या मनावर कुणी घेऊ नका. हा जनरल टॉपिक आहे, सगळ्यांच्या बायकांच्या वतीनं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. सगळ्या हाऊसवाईफ, सगळ्या गृहिणी, सगळ्या गृहिणी यांच्या वतीनं मी मांडण्याचा प्रयत्न करते. तर काही चुकलं असेल तरी माफी मागते, आणि बरोबर असेल तर सपोर्ट करायला विसरायचा नाही अजिबात सुद्धा. सगळ्यांनी सपोर्ट करायचा, आणि काय असेल ते मला, जे तुमचं काही म्हणणं असेल, हो नाही चूक बरोबर, ते सगळं मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला, बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या.